बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती ठाण्यामध्ये झाली। ठाण्यामध्ये एका 11 वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलेली आहे। यामध्ये जो आरोपी आहे तो शिंदे गटातील कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। 11 वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्यानंतर या गुन्हेगाराला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा पोलीस कस्टडीतून आरोपीला बेल मिळाली। त्यामुळे कुठेतरी ठाणेकर संतप्त झालेले पाहायला दिसतात। त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी निषेध व्यक्त केला। त्यामध्ये ठाण्यातील भंडार आळीपासून ते तलाव पाळीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका येथे मोर्चेत ठाणेकरांनी निषेधार्थ मोर्चा केला। मोर्चेमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता आणि इतर पुरुष मंडळींचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होता। गुन्हेगाराला मोठी कठोरातील कठोर शिक्षा मिळावी असा ठाणेकरांचा आक्रोश होता। आमच्या कानावर अशी गोष्ट येत आहे की आरोपीला पुन्हा एकदा कारवाई अटक करण्यात आलेली आहे, पण कुठल्या गुन्ह्याच्या अंतर्गत केलेली आहे हे अजून आम्हाला माहीत नाही आहे। तरीसुद्धा आमची हीच मागणी आहे पोलीस प्रशासनाला आणि कोर्टाला की जास्तीत जास्त कठोर कारवाई पोक्सोच्या अंडर त्याला झाली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम कोणीही करू नये मी अशी विनंती करतो। ज्या व्यक्ती या आमच्या कठीण प्रसंगामध्ये आमच्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या बाजूने ज्या उभ्या होत्या त्यांचे मी आभार मानतो। आरोपीला अटक जी आत्ता केले ना तर त्या दिवशी पण अटक केलेली तर त्याला सोडायचं कारणच नव्हतं, कारण राजकीय पक्षाच्या दबावामुळे त्याला परत बाहेर काढलेलं। मला असं वाटतं जो पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला तर पोलिसांना कुठली कलमं लावायची हे चांगली माहिती आहे। जर पोलिसांनी जर तशीच कलमं लावली तर त्याला बाहेर जामीन पण भेटला नसता। आणि आता आज सगळे आम्ही यंत्रणा हलवल्यानंतर सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी वरपासून खालपर्यंत सगळ्या लोकांना हलवल्यानंतर काही सिक्रेट गोष्टी पण कलेक्ट केल्यानंतर जेव्हा आरोपीला आज काल अटक केलं तर कुठल्या बेसवर केलं काय सांगतात की दुसरे आरोप कुठला गुन्हा केला त्यांनी। मला असं वाटतं हाच एक गुन्हा खूप मोठा होता आणि त्याला सुटका द्यायला नाही पाहिजे होती। आज महिला वर्ग सर्वपक्षीय महिला सगळ्या इकडे जमा झालेत। तुम्ही माणूस कुठल्या पक्षाचा आहे बघू नका, त्यांनी गुन्हा केलाय ते बघा आणि त्याला आम्ही सर्व पक्षीय सगळेजण मिळून शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि त्याला आता ज्या खोट्या ज्या बातम्या येतात फेसबुक पासून इंस्टापर्यंत की आम्ही त्याला अटक केलं तर ती गोष्ट तुम्ही खूप पहिला करायला पाहिजे होती। ती गोष्ट त्याला वाचवण्यात उपयोगाला करायला नव्हती पाहिजे होती। आता सर्वासारव करून काही उपयोग नाही। जोपर्यंत आरोपीला कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचा कोणाचाच लढा इथे थांबणार नाहीये। घटना घडलेली आहे, चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे, खरं म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांनी रंगेहात त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केलेला, पण लगेच 24 तासाच्या आतमध्ये त्यांचा जामीन कसा झाला, त्याला कुठले गुन्हे लावलेले आहेत। आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला चौकशी करायला गेलो तेव्हा त्यांच्या फॅमिली मेंबर्सला कळालं का तो आरोपी सुटलेला आहे, त्यांना पण शॉक बसला। पण असे कुठले गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत, कुठले कलमं लावलेली आहेत, पोक्सोच्या अंतर्गत त्याच्यावर कठोर कारवाई केली जायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि त्यांना खरोखर कठोरात कठोर आज एक सचिन यादव सुटला तर असे 10 सचिन यादव 100 सचिन यादव जन्माला येतील आणि त्यांची ही जी वृत्ती आहे, मानसिक वृत्ती आहे ती वाढत जाईल आणि इथे कुठेतरी आपण त्याला आळा घालायलाच पाहिजे। आणि ही नारी आहे, ही शक्ती आहे आणि ह्या महिला कुठेच कमी पडणार नाही आहेत। या सगळ्या गोष्टीमध्ये महिला सगळ्यांना पुरून उडणार आहेत। घटना संपूर्ण ठाणेकरांना माहिती आहे। सुरुवातीला ही घटना दाबण्याचा प्रचंड प्रयत्न झाला आणि थातूर मातूर बातम्या देऊन ही गोष्ट पहिल्या दिवसापासूनच दाबण्याचा एक प्रयत्न होता। परंतु खरं तर म्हात्रे कुटुंबियांच्या एकीला मानलं पाहिजे की अख्खं कुटुंब एक झालं आणि आपल्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न मागच्या 7-8 दिवसापासून सुरू आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलो होतो आणि त्यावेळेला आम्ही पोलिसांना विनंती केली होती की तुम्ही ज्या पद्धतीने ही कारवाई केलीत ती पद्धत अतिशय चुकीची आहे। पोस्कोचा कायदा लावल्याच्या नंतर देखील आरोपी 24 तासात सुटतो कसा याची कुतूहलता ठाण्याला अख्ख्या प्रत्येक वकील कसं काय मिळालं याचा प्रयत्न शोधत होतो। काल दिवसभर याचा शोध मी घेतला आणि मला शोध घेतल्याच्या नंतर कळालं की त्यांनी आरोपीला नोटीस न दिल्यामुळे माझ्याकडे कोर्टाने काय लिहिलं आहे त्या पेपरवर त्याची प्रत आहे, ती देखील उद्या परवामध्ये मी अधिकृतरित्या मला आल्यावर मी ती टाकीन। पोलिसांच्या चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशनमुळे त्याला बेल झाली। त्यांना बेल होणं म्हणजे हा ठाणेकरांचा अपमान होता, त्या मुलीचा अपमान होता आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ही प्रोसेस सुरू केली। त्याच्यानंतर पोलिसांची धावपळ झाली। आम्ही परवा भेटलो होतो, मला पोलिसांनी सांगितलं होतं की 151 अंतर्गत मी त्याला अरेस्ट करू, तुम्ही आजचा परवाचा कार्यक्रम हे करू नका, निश्चित करू नका। मी म्हटलं 151 तुम्ही करून करणार काय, तो 2 दिवसांनी सुटणारच आहे।
सो आम्हाला 151 ही कारवाई मान्य नाही असं म्हात्रे कुटुंबियांचं आणि माझं स्वतःचं मत होतं. त्यामुळे आम्ही परवा ऐकलो नाही, परवा आम्ही निषेध केला आणि त्यावेळेला मोर्चा जाहीर केला. मोर्चा जाहीर केल्याच्या नंतर ठाणेकरांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमची मुलगी या नात्याने ठाणेकरांनी आम्हाला सगळीकडनंच कमेंट केल्या, येतो म्हणून सांगितलं आणि आज तसे ठाणेकर इथे जमले देखील. बरोबर. सो आज देखील ज्या वेळेला मोर्चा निघायच्या 4 तास आधी त्याला अरेस्ट केली म्हणून बातम्या सोडल्या गेल्या. मी पुन्हा सगळ्यांना सांगतो, त्याला अरेस्ट 151 अंतर्गत केली आहे. याचा अर्थ 24 तासाने त्याला सोडावं लागणार आहे. ही कारवाई आम्हाला मान्य नाही आणि हेच करायचं होतं तर पहिल्या दिवशी आम्ही हो म्हटलं असतं ना. सो पहिल्या दिवशी जी गोष्ट आम्हाला सांगितली होती तीच आता करून काही लोक त्याच्या बाबतीमधलं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याला श्रेय घ्यायचं आहे त्याने घ्या, आम्हाला श्रेयाशी मतलब नाही. आम्हाला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझी जे काही म्हात्रे कुटुंबियांचं जे मत आहे हे नॉन पॉलिटिकल लोक आहेत. आमचं जे काही बोलणं झालं त्यांनी त्यांचं मत मला मांडायला सांगितलं तुमच्यासमोर, ते मी त्यांचं मत म्हात्रे कुटुंबियांचं मत मांडतोय की त्यांचं असं मत आहे की आम्ही मंगळवारपर्यंत वाट पाहतो. तुम्हाला हायकोर्टात जायचं आहे, तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा, परंतु झालेली बेल ही तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि आरोपीला कायमस्वरूपी पोस्को अंतर्गत अटक झाली पाहिजे आणि तरच आम्ही शांत बसू. बरोबर आहे. हे संपूर्ण म्हात्रे कुटुंबियांचं म्हणणं आहे. मंगळवारपर्यंत याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर म्हात्रे कुटुंबियांचं मत असं आहे की बुधवारी जसं बदलापूरकर एकत्र होऊन बदलापूर बंद केलं होतं तसं येत्या बुधवारी आम्ही ठाणे बंद करू. पण ठाणे बंद करताना आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही. ज्यांना ती मुलगी आपली वाटते, ठाण्यामध्ये राहतात, ठाण्यामध्ये व्यवसाय करतात, ज्यांना ही मुलगी आपली वाटते त्यांनी त्या बंदमध्ये सामील व्हावं. आम्ही कुठल्याही प्रकारची कोणालाही जोर जबरदस्ती बळजबरी करणार नाही. परंतु मला ठाणेकरांवर खात्री आहे की बदलापूरकर जसे त्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले होते तसे आमचे ठाणेकर देखील त्या मुलीच्या पाठी उभे राहतील. सर्व पक्षीय लोक या बंदमध्ये सामील होतील आणि ह्या बंदला हा ठाण्यातला कडकडीत बंद असेल की याच्या पुढे आमच्या ठाण्यातल्या कुठल्याही चिमुरडेवर कोणीही हात टाकायचा विचार देखील मनात आणणार नाही. सो अशा प्रकारचं बंद आमचं करायचं आहे. पण बंद करताना पुन्हा सांगतो, आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही, कोणालाही बळजबरी तुम्ही सामील व्हा असं म्हणणार नाही. हे आमच्याकडून म्हात्रे कुटुंबियांकडनं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. बरोबर. सो पोलिसांनी 2-3 दिवसात याच्यावर जर कारवाई करावी आम्हाला अपेक्षित आहे. पोलीस खात्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या 2-4 दिवसामध्ये पोलीस खातं याच्या बाबतीत योग्य ते न्याय निवाडा करून त्याला पोस्को अंतर्गत जे अटक केलेली आहे त्यात योग्य ती कलम टाकून त्यांना पुन्हा अरेस्ट करून पुन्हा कोर्टात हजर करतील. की ह्याच्यावर बोलावं काय, म्हणजे गेंडा असतो ना, गेंडा त्याची कातडी सुद्धा मला असं वाटतं ह्यांच्यापेक्षा हीच आपली मागणी. आधी अक्षरशः म्हात्रे झाली त्या मोठ्या होत्या, पण त्यांना ज्या तऱ्हेने त्या मंदिरामध्ये त्यांचा मृतदेह सापडला त्याच्यानंतर फक्त फास्ट ट्रॅकचं आश्वासन दिलं. अजूनही तो प्रलंबित आहे. ते 2 साधूंना फक्त पकडलंय, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बदलापूर झालं आणि रोज असं काही ना काहीतरी घडतच चाललंय. ह्याला कारण एकच आहे की आरोपींना आता कायद्याचा धाक उडलेला नाही. त्यांना माहिती आहे की काहीतरी इन्फ्लुएन्स आहे म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी पोलिसांची शक्ती कमकुवत असेल बहुतेक. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी कच खाते का हे सगळं करायला. आता एवढ्या लहान मुलीला जर नुसता विनयभंग जरी झाला, मुलगा मुलगी कोणी असो 16 वर्षात, त्यांच्यावर पोक्सो लागतो. पोक्सो इज अ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्यूज. पण ह्या लोकांनी त्या 11 वर्षाच्या छोटीवर झाल्यानंतर देखील पोक्सो जर लावला नाही तर आय डोंट नो. परत बदलापूरचंही तसंच झालं. त्याच्यावर तर मी काही बोलणं नीट होणार नाही, कारण कोर्टाने खूप प्रचंड ताशेरे ओढले होते ज्या तऱ्हेने अंत केला गेला त्या गोष्टीचा. सो आय डोंट नो की गव्हर्नमेंट कुठे नक्की लीड करते. आणि आता आपल्याकडे गव्हर्नमेंटमधलेच एक जण आहेत, ज्या 3 युतीमधले एक जण आहेत, पण आय एम शुअर की ते सुद्धा कुठे ना कुठे विचार करत असतील. कारण गव्हर्नमेंटमध्ये किंवा तुम्ही राजनेता व्हायच्या आधी एक बाप असता, भाऊ असता. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी माझं राजकीय लेबल आणि माझा राजकीय बोर्ड उंचावून चालत नाही. कधीतरी मला माझ्या मूळ रूपामध्ये माणसाच्या, आईच्या, बहिणीच्या रूपात यावंच लागतं. आणि अतिशय वाईट, अतिशय निंदनीय प्रकार आहे. जे काही डिटेल्स होते ते तुम्हाला आता अविनाशनी सांगितलेत.
तर जेव्हा कधी बंद करतील, जेव्हा कधी कुठलंही पॉलिटिकल पार्टी बंद पुकारेल, तेव्हा आम्ही म्हणजे पॉलिटिकल सगळ्या रेषांच्या पलीकडे जाऊन नक्की आम्ही त्यांना मदत करू, नक्की आम्ही असं करू. पण एवढं करू नये. हल्ली जे निगरगट्ट प्रशासन झालेलं आहे, त्यांना जोपर्यंत वरून आदेश येत नाहीत, आय डोंट नो व्हॉट आर दे वेटिंग फॉर. आणि असं कोणावरही होऊ नये, अशा प्रसंग कोणावरही येऊ नये. पण आपल्याला एक धडा यातनं घेतला पाहिजे की नो वन इज सेफ. जोपर्यंत अपराध्यांना कडक शासन लवकरात लवकर होत नाही. खूप जुनं कुठच्या तरी एका हुशार माणसाने असं सांगितलं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जो न्याय उशिरा मिळतो तो न्याय ऑलमोस्ट न्याय न मिळाल्यासारखा असतो. तर आता ठीक आहे, सगळं राजकीय, तुम्ही योजना राबवताय, तुम्ही खूप जनतेसाठी कामं करताय, ओके, थँकफुल. बट दुसऱ्या बाजूला जर अशा तऱ्हेने जर जनतेची अब्रू लुटली जात असेल भर दिवसा, काही म्हणजे वय नाही, काळ नाही, काही नाही असं करताना, आणि जर हे सतत रोज होत असेल तर कुठेतरी मला असं वाटतं विचार ह्याच्यावर व्हायला पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा आश्रय नसणं हा काही विषय नाही आहे. हे ठाण्याचा 5व्या वर्षापासून ठाण्यात नागरिक आहे. ठाण्यातल्या एखाद्या मुलीशी एखाद्या 55 वर्षाच्या इस्माने जर अतिप्रसंग किंवा चुकीची व्यवहार केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, ह्या मताचा मी आहे आणि एक ठाणेकर म्हणून मी इथे हजर आहे. दुसरी गोष्ट, मी आत्ता इथे येण्यापूर्वी वकील महोदयांशी चर्चा करून आलो. मी देखील कायद्याचा विद्यार्थी आहे. त्याच्यात एक अशी उणीव जाणवते की जी पोलिसांची हयगय आहे आणि प्रेशरमध्ये असलेल्या पीडितेकडनं ते लिहून घेताना त्यांनी जी गोष्टी त्याच्यात अंतर्भूत करायला लागले पाहिजेत पोक्सो लागण्यासाठी, तो अंतर्भूत न केल्यामुळे ही 20 कलमं त्याला लागलेली आहेत आणि त्यामुळे त्याला बेल मिळालं आहे. माझी ही मागणी आहे, हे झाल्यानंतर मी स्वतः नगर पोलीस स्टेशनला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत मी जाणार आहे आणि त्या अंतर्गत पोस्को अंतर्गत जी कलमं त्याला लागायला पाहिजेत ती लागली नसतील तर पुन्हा पीडित व्यक्तीची जबानी पुनश्च घेऊन पुन्हा तिचा जबाब नोंदवून ही कलमं अंतर्भूत करून त्याला त्या कलमा अंतर्गत पोस्कोमध्ये त्याला अटक करण्याची मी मागणी आम्ही सर्व इथे करत आहोत. नागरिक म्हणून करत आहोत, एक भाऊ म्हणून करत आहोत, एक बाप म्हणून करत आहोत. त्याच्यात कुठलाही व्यवहार, कुठला पक्ष वगैरे विषय नाही. जो काय बंद आता ह्या माझ्या पूर्वीचे व्यक्तिमत्व बोलून गेले जाधवजी, तेही योग्य असेल, पण ते नागरिक म्हणून, जनता म्हणून योग्य आहे. कुठल्या पक्षाचा कलर आपण ह्याच्यात केला तर त्याला फाटे फुटतात, परंतु हा प्रश्न तडीस लागलाच पाहिजे. एक मी कार्यकर्ता म्हणून माझी मत आहे. इथून मी पोलीस स्टेशनात जाणार आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणे त्या कलमा अंतर्भूत झाली की नाही पाहणार आहे. तिथल्या तिथे वकिलांशी सल्लामसलत करणार आहे. ती अंतर्भूत झाल्यानंतर त्याला जी अटक होईल ती अटक नॉन बेलेबल असेल. सेशन कोर्टासमोर गेल्याशिवाय त्याला सुटका होणार नाही. हे कायद्याने जाण्याचा मार्ग यानंतर एक समाजसेवक या नात्याने आम्ही सर्व माझे सहकारी केदारजी पण आहेत, आम्ही अवलंबणार आहोत आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही हमी आहे. नागरिकांनी देखील न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे, म्हणूनच ते शांततेने इथे जमलेत. त्याला पोस्कोमध्ये अटक होऊन नॉन बेलेबल ऑफेन्स त्याच्यावर झाला पाहिजे, ही माझी मागणी आणि आम्ही मान्य करून घेणार आहोत. काल की महाराष्ट्रभर प्रत्येक कानाकोपऱ्यात ही विकृती पसरते आणि अतिशय निंदनीय घटना ही या ठाणे जिल्ह्यामध्ये, या ठाणे शहरामध्ये घडलेली आहे. कलम कुठचे लावले, कुठच्या अंतर्गत बेल मिळाली, कुठच्या अंतर्गत बेल मिळू शकते का, नॉन ऑफेन्सिव्ह होऊ शकतो का, त्यांना जामीन मिळाला पाहिजे का, अहो या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या आहेत. एक अत्याचार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणं, आणि हे खरोखर या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीच्या घटना आपल्या आई बहिणींवरती, मुलींवरती झाल्यानंतर आपल्याला हे असे मोर्चे काढावे लागतात. जर का शक्ती कायदा जो आहे, ज्याच्यावरती वारंवार चर्चा प्रत्येक प्रसार माध्यमांवरती केल्या जातात, तो कायदा जर का लागू झाला तर कदाचित ही अशी विकृती कुठेतरी थांबेल. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने हे घडलं गेलं, आपण बघाल की ठाणेकर नागरिक म्हणून इकडे जे सगळेजण एकवटलेले आहेत, हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझं आव्हान आहे सगळ्यांना की मी बाकी पक्ष वगैरे बोलणार नाही. माझी विनंती आहे की आपल्या विभागामध्ये, आपण जिकडे राहतो त्या परिसरामध्ये अशी कोणतीही घटना आपल्या लहान मुलाबाळांवरती जर का घडली तर आपण त्वरित ह्या अशा सगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून जो कोण तो आरोपी असेल त्याला ठेचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही मानसिकता नसून ही एखाद्या माणसाकडनं घेतलेली वृत्ती आणि ही जी काही विकृती ही सगळीकडे पसरते, याला जर का आपल्याला थांबवण्याचं झालं तर आपण सगळे एकत्रित येऊन याला कुठेतरी फुलस्टॉप लावणं गरजेचं आहे. कडक शासन होणं हे तर नक्कीच, पण याचबरोबरीने
वेळोवेळी महिलांवरती अत्याचार होणे. एका ठिकाणी प्रत्येक वेळेला ते सांगतात आम्हाला महिलांना रिझर्वेशन द्यायचं आहे, पण त्यांच्या प्रोटेक्शनचं काय? आरक्षणाच्या बाबतीत बोलतात, संरक्षणाच्या बाबतीत नाही. मग हे जर का होत असेल तर ह्या महिला, ह्या मुली ह्या कोणाच्या भरोश्यावरती या रस्त्यावरती जाणार आणि फक्त मोर्चे काढून ह्याच्यामधनं मार्ग निघणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. माझी एक विनंती आहे की त्याच्यावरती जो काय कायद्याच्या अनुषंगाने जे काय व्हायचं आहे ते व्हायलाच पाहिजे, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशी कोणतीही घटना कुठेही घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी देखील घेतली पाहिजे. एवढंच सांगतो आणि लोकांना आव्हान करतो की जोपर्यंत या ठाणेकर जनताला या न्याय मिळत नाही, ह्या ज्या आपल्या घरातल्या कुटुंबातल्या या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण कोणी शांत बसू नये. असे जर का मोर्चे, असे जर का बंद वेळोवेळी करावे लागले तर ठाणेकर आणि स्थानिक पातळीचे नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एवढंच सांगतो. नाही झाला.